केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. संगमनेर शहरात यशोधन कार्यालयासमोर असलेल्या प्रसिद्ध टॉप 10 इमारतीमध्ये सीएम तलरेजा वाईन शॉप हे दुकान स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र येथील दुकानाला टॉप 10 मधील गाळा मालक, गाळेधारक आणि महिला कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात महिला आणि नागरिकांचे जबाब नोंदवले गेले. उत्पादन शुल्क निरीक्षक योगेश सावखेडकर यांनी येथील महिला त्याचबरोबर टॉप 10 इमारतीतील मालक, गाळाधारक यांचे जबाब घेतलेत. या टॉप 10 इमारतीमध्ये आणि परिसरात सध्या विविध कार्यालयं आणि दुकानं असून तिथं अंदाजे 1000 ते 1500 महिला आणि मुली कामासाठी येतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे उभा राहणार असून शासनानं येथील दारू दुकानाला परवानगी देऊ नये अशी मागणी नगरसेविका प्रियंका शहा यांनी केली आहे. टॉप 10 ही जी बिल्डिंग आहे व्यवसाय धारकांसाठी आहे. टॉप 10 म्हणजे मोठे व्यापारी लोकांसाठी ती बिल्डिंग चालू आहे. सुशिक्षित व्यवसाय तिथे चालू आहे ऑलरेडी आणि त्या व्यवसायामध्ये बरेच महिला तिथे कामगार म्हणूनही काम करत आहेत. तर त्या महिलांच्या दृष्टीने आणि त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने तिथे आपल्याला दारूचा शॉप किंवा वाईन शॉप हा प्रकार नको आहे, म्हणून आपण सर्वजण एकत्र आलेलो आहेत. महिला वर्ग तिथे काम करत असताना त्यांना तिथे उशीर होतो काम केल्यानंतर आणि वाईन शॉप ओपन केल्यानंतर इतर गैरव्यवहार, गैरवापर किंवा काही गोष्टी घडू नये म्हणून आजच आपण सतर्क होत आहोत. तर या गोष्टींचं सर्वांनी भान ठेवावा आणि तिथे वाईन शॉप होऊ देणे यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा. शासनाला माझी विनंती आहे की तुम्ही या गोष्टीचा गांभीर्यतेने विचार करावा. या ठिकाणी दारू दुकान सुरू झाल्यावर येथील बिल्डिंग ही तळीरामांचा अड्डा होईल. शहरातील सर्व सोयीनियुक्त असलेली इमारत दारू दुकानासाठी देऊ नये अशी मागणी आर्किटेक्ट BR चकोर यांनी केली आहे. आमचं असं म्हणणं आहे की संगमनेर शहरातील एक चांगली इमारत आहे. ती इमारत आम्ही पूर्णपणे नियमाप्रमाणे परवानगी घेऊन बांधलेली आहे आणि अशा इमारतीत जे गाळेधारक आलेले आहेत ते सगळे सॉफिस्टिकेटेड थोडे आणि जे व्यावसायिक जे आलेले आहेत ते त्यांच्या ऑफिसमध्ये महिला पण काम करतात. त्या इमारती गाळ्यांसमोर मोकळी जागा आहे, त्यानंतर पार्किंगसाठी मोकळी जागा आहे. हे आता असं सांगतायत की बा आम्ही फक्त गाळ्यापुरतं तेवढं दारूचं दुकान देणार आहे, परंतु ह्या मोकळ्या जागेमध्ये ज्या वेळेला दुकानं बंद असतील त्यावेळेला तिथं दारूचे अड्डे सुद्धा होऊ शकतात. त्यानंतर एकूण 250 ते 300 लोकांची एकत्रित प्रॉपर्टी आहे आणि एका गाळ्यामुळं त्या प्रॉपर्टीचं सगळं स्वास्थ्य बिघडू शकतं. ते स्वास्थ्य बिघडू नये अशी सर्व गाळ्याधारकांची विनंती आहे आणि म्हणूनच शासनाला अशी विनंती आहे की असा निर्णय घेताना खरं म्हणजे आमच्या अपार्टमेंटची परवानगी घेणं गरजेचं होतं. कारण ते नुसतं अपार्टमेंट त्यांचं वेगळं मालकीचं नाही आहे, ते एक ओनरशिप मालकीचं आहे आणि ओनरशिप मालकीच्या अपार्टमेंटमध्ये काय करावं काय न करावं इतरांना त्याचा माहिती असावी, इतरांना त्याचा त्रास होऊ नये. आमच्या याच्यात सुद्धा लिहिलेलं आहे की इतर गाळेधारकांना त्याचा त्रास होऊ नये असाच व्यवसाय तुम्ही तिथं चालू करू शकता. असा व्यवसाय चालू करणं खरं म्हणजे बाकी सगळ्या गाळेधारकांचा विरोध असताना सिंगल एकही गाळेधारक त्याला सपोर्ट करत नाहीये. सगळेच्या सगळे 250-300 गाळेधारक त्याच्या विरोधात आहे आणि असं असताना शासनाने तिथं दारूचं दुकान येऊ देऊ नये. चांगली इमारतीचा जे संगमनेर शहरातील एक टॉप इमारत जी सगळ्या बाजूनी मोकळी जागा, पार्किंगची व्यवस्था करून बांधलेली आहे. एवढ्या गाड्यांनाच आता पार्किंगची सुविधेचा थोडा प्रॉब्लेम येतोय आणि याच्यामुळं तर आणखीनच प्रॉब्लेम येईल आणि येणाऱ्या मद्यपी तिथं अड्डा करण्याची शक्यता आहे. कारण कवर्ड जागा आहेत, त्या मोकळ्या जागा नाही आहेत, अशा म्हणजे वरून छत नसलेल्या जागा नाही आहेत, छत असलेल्या जागा आहेत, खाली फरशी बसवलेली आहे आणि अशा जागेमध्ये ते बसून तिथं अड्डा बनवण्याची शक्यता आहे. याची कोण जबाबदारी घेणार? किंवा महिला काम करतात, सोन्याचं दुकान आहे, रिलायन्सचं दुकान आहे, तिथं महिला काम करतात, त्यांची छेडछाड झाली, उद्या काय झालं तर त्याची जबाबदारी पूर्ण शासन घेईल का?
आणि अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था तिथं बिघडू शकते. म्हणून आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे. एकही गाळेधारक सपोर्ट करणार नाही, हे महत्वाचं आहे. आणि म्हणूनच शासनाने तो निर्णय बदलावा अशी विनंती आहे. आम्ही सगळ्या गाळ्यांमध्ये जे कर्मचारी काम करतात, मालक सगळे मिळून तिथं आम्ही रस्त्यावर बसून आंदोलन करणार. जर या इमारतीत वाईन शॉप सुरू झालं तर दारुड्यांचा वावर वाढेल, ज्यामुळे इथं काम करणाऱ्या महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जातीये. टॉप 10 मधील महिला आणि गाळेधारकांनी आक्रमक भूमिका घेतली असून सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक महिला कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्रित येत या दुकानाला कडाडून विरोध केलाय. या सर्व गोष्टींची पडताळणी करून आणि येथील नागरिकांचा विरोध ग्राह्य धरून घेतलेले जबाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवणार असल्याची माहिती राज्य उत्पादनचे योगेश सावखेडकर यांनी दिली आहे. नागरिकांनी तिथे म्हणजे तिथले जे गाळाधारक आहे त्यांची जी तक्रार आहे की तिथे क्लासेस, ब्युटी पार्लर, सोन्या चांदीची दुकाने, आर्किटेक्ट म्हणजे सगळे प्रतिष्ठित असे तिथे त्यांचे व्यवसाय चालू आहेत. त्यानुसार त्यांना ते सदर व ठिकाणी वाईन शॉप हे नको आहे. तर आज सगळ्यांना जबाबासाठी बोलवलेलं आहे. त्याचे जबाब नोंदवून नियमानुसार जे असेल ते अहवाल वरिष्ठ कार्यालयास म्हणजे माननीय जिल्हाधिकारी, माननीय अधीक्षक राज्य पोलीस यांना सादर करण्यात येईल. नागरिकांनी महिलांची असुरक्षता त्याच्यात वर्णन केलेलं आहे. आणि सदर टॉप 10 बिल्डिंग मध्ये जो कवर्ड प्लेस आहे तिथे मद्यपी तिथे रात्री दारू पिऊ शकतात, म्हणजे एक तो दारू पिण्याचा अड्डा बनेल असं त्यांनी तक्रारीत नमूद केलेलं आहे. ते सुरुवात केलेली आहे, आता पहिला जबाब झालेला आहे. तर जेवढे तक्रारदार आहेत अर्जामध्ये सर्वांचे जबाब नोंदवण्यात येतील. आज नाही झाले तर उद्या परवा पण ही कारवाई चालू राहील. दरम्यान या प्रश्नी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही निवेदन दिलं गेलंय. तर जिल्हाप्रमुख कावेरी नवले यांनीही राज्य उत्पादनच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत या दुकानाला तीव्र विरोध केलाय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.